पांढरा कलरचा कुर्ता घालून होतास तू? फॉर्मल्स घालून आलो होतो मी नाही इंद्रनील, नाशिकचं म्हणतेय मी. कॉलेजमध्ये. हा कॉलेजमध्ये. आणि त्याची तो रिहर्सल करत होता, मी माझी रिहर्सल करत होते. त्याच्यामुळे त्याचं इम्प्रेशन एक शांत आणि ललित मधनं शिकून आलेला वगैरे असा बडाक मुलगा, असं माझं इम्प्रेशन होतं. आणि आय होप मी त्यांना बोर नाही करत प्रश्न विचारून, पण ते खूपच समजून घेतात आम्हाला. आणि मला वाटलं होतं की खूप प्रेशर असणार, खूप हे असेल काम करताना, पण असं काहीच नाही. सेटवर गेल्यावर त्यांनी इतकं लाईट केलं वातावरण. बडबड नाही करत ती चांगली आहे, पण ती अशी थोडी, मी ऐकतो ना तिचं कधी कधी. आता अर्जुन सावीच्या ह्याच्यात कसं आमचं ते ओरडायची फार मला, तिनं हे कंटिन्यू केलं असं वाटतं. खरं आहे. नाही, मला हे खरं नाही वाटत, पण ठीक आहे, त्याच्यासाठी असेल. इंद्रनीलचं खटकणारं की तो कधी कधी खूपच, म्हणजे तो तसा इरिटेटिंग व्यक्तिमत्व आहेच. कधी कधी तर जरा जास्तच इरिटेट करतो, की म्हणजे लिटरली मला त्याचा जीव घ्यावासा वाटेल इतकं. मी म्हणेन की अशीच राहा जशी आहेस तशी, हीच कॉम्प्लिमेंट आहे. कारण मला वाटत नाही की आमच्यातली अशी वाईफ कधी चेंज होईल. आम्ही 6-6 महिने भेटलो तीच वाईफ असते. येस, मी पण हेच. काय वेगळं बोलला काहीतरी, कसली कॉपी कॅट आहेस ग, वेगळं बोल काहीतरी. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. आपल्या सगळ्यांची फेवरेट जोडी ऍक्च्युली पुन्हा आले, पण आता ते बेस्ट फ्रेंड म्हणून आलेत. कशा आहात तुम्ही? मस्त मस्त, खूप एनर्जी. आय नो, कारण तुम्ही दोघं पुन्हा एकत्र आलाय. प्रोमो जेव्हा पडला तेव्हा ऍक्च्युअली एक्सपेक्टेड नव्हतं, पण मॅनिफेस्ट केलं होतं की ही जोडी पुन्हा यावी. पण ती ऍक्च्युअली जोडी नाही आली, पण ठीक आहे, बेस्ट फ्रेंड म्हणून तरी आला. तो एक बॉन्ड तरी क्रिएट झाला आणि तो दिसेल आता. सो कसं वाटतंय पुन्हा एकदा काम करून तुम्हाला? खूपच कमाल वाटतंय, कारण हे आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं की आम्हाला पुन्हा एकदा चान्स मिळेल काम करण्याचा, पण कलर्समुळे मिळाला. आणि आय गेस लोकांना ते खूपच आवडणार आहे, कारण एकदम बेस्टी वाईब्स देणार होता मी. बेस्टी वाईफ म्हणजे ऍक्च्युली कसं झालं माहितीये, ते आधी झालेलं की अरे सिरियल संपली, जोडी गेली. आणि ते मी ना रील्स बघायचे तुमचे, खूप रील्स व्हायरल व्हायचे. ती काहीतरी बोलायची, एक कॉमेडी सीन असायचा, किंवा रागवली हा मनवायला जायचा, किंवा हा रागवलाय ती मनवायला यायची. तिचे डायलॉग्स प्रचंड फेमस झाले होते. सो ते तर पुन्हा होणार आहेत मला असं वाटतंय. सो तुमचा आता कुठला एक डायलॉग आलाय का दोघांचा, एक सिमिलर किंवा असं बॉन्ड दाखवण्यासाठी? आमचं तिरसट आणि वशिला फेमस झालं होतं. आता आम्ही कर्कटक आणि कंपास म्हणून येणार आहोत. सो मला वाटतं ते पण एक व्हायरल होऊ शकतं. आता मिस्टर आणि मिसेस म्हणून नाही येणार कदाचित, बेस्ट फ्रेंड गोल्स म्हणून येऊ. पण पुन्हा एकदा काम करताय, पण तीच वाईब आहे की नवीन वाईब जॉईन होते? एक फक्त चेंज असं झालाय की फिरतीच्या वणव्याला आम्ही ना खूपच असे म्हणजे आम्हाला माहित नव्हतं ना की आम्ही पुन्हा कधी एकत्र काम करू, आणि आम्हाला बराच काळ असणार आहोत माहिती होतं. इथे तसं नाहीये, इथे खूप लिमिटेड पिरियड साठी मी असणार आहे. आणि त्यामुळे आम्ही आता जितकी मजा घेता येते एकमेकांसोबत काम करण्याची, जितका आनंद घेता येतो तितका घेण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्ही ऑनस्क्रीन बेस्ट फ्रेंड्स करतोय, त्याच्यामुळे असं कुठेतरी काय की ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीन आमची काइंड ऑफ सेमच आम्ही तुम्ही कॅरेक्टर्स करतोय असं मला वाटतंय. आम्ही मेकअप रूमची वाईब सेटवर घेऊन जातो, सेटवर मेकअप रूम मध्ये बदलच. पण तुम्ही जेव्हा प्रीतीचा वनवा भेटला तेव्हा जेव्हा भेटलेलात, आणि तुम्ही फर्स्ट टाइम जेव्हा भेटलेला तेव्हा तुम्ही स्वतःला एकमेकांना जज केलं असेल ना की अरे ही अशी आहे किंवा तो तसा आहे, काय होतं ऍक्च्युअली? हा मला एकदम पढाकू मुलगा वाटला होता सुरुवातीला, कारण का फर्स्ट टाइम आम्ही जेव्हा भेटलो होतो तेव्हा ऑडिशनच्या वेळेला आम्ही भेटलो होतो, आणि अगदी पांढऱ्या कलरचा झब्बा वगैरे घालून, पांढऱ्या कलरचा कुर्ता घालून होतास तू? फॉर्मल्स घालून आलो होतो मी. नाही इंद्रनील, नाशिकचं म्हणतेय मी. कॉलेजमध्ये. हा कॉलेजमध्ये. आणि त्याची तो रिहर्सल करत होता, मी माझी रिहर्सल करत होते. त्याच्यामुळे त्याचं इम्प्रेशन एक शांत आणि ललित मधनं शिकून आलेला वगैरे असा पडाकू मुलगा, असं माझं इम्प्रेशन होतं. वा, हे काहीतरी वेगळं. हा वाटतो पडाकू, पण ह्याच्यात तर अजिबात नाही वाटत. म्हणजे मी शांत तर आहे, पण एवढाही नाहीये प्लीज. पण रसिका मला अशी थोडी खूपच, यार आता आपल्याशी कधी बोलेल, साधारण 10 महिने लागतील हॅलो म्हणायला, अशी वाटली होती. पण साधारण 10 दिवस तरी काढलेच तिने हाय म्हणायला मी, हो की नाही? कुछ भी. पण नाही, चांगली आहे पोरी. हे छान आहे. ती 10 दिवस काढेल, पडाकू आहे. म्हणजे इन शॉर्ट इंट्रोवर्टच वाटलं होतं तुम्ही एकमेकांना, आणि पण आहात का तसे? नाही, आम्ही एकमेकांसोबत भलतेच एक्स्ट्रोवर्ट आहोत, इतकंही एक्स्ट्रोवर्ट नसावं एकमेकांसोबत.
फार ब्लंट होता मी एकमेकांसोबत, म्हणजे एकमेकांची लायकीच काढत असतो आम्ही हो येऊन जाऊन. आणि तसंच साधारण रिफ्लेक्ट होणारे Reflect ऑन स्क्रीन पण आता वा काय रे हो हो. मजा येणार आहे बघायला तुम्हाला. हो. नवीन शो, नवीन वाईब. इथे अशोक सर आहेतच, सो त्यांच्यासोबत भैरवी आय नो मी तिच्याशी गेल्या वेळेस गप्पा मारलेला. तुझा ऐकायचा एक्सपिरियन्स कसा आहे? नाही, मला असं वाटतं की हिमालयाच्या सावलीखाली आम्ही बसलेलो आहोत असं वाटतं, कारण हा चान्स दरवेळेला नाही मिळणार ना आम्हाला, किंवा मला ऍक्टर म्हणून नाही मिळणार मी, कारण 10-15 दिवसानंतर मी जाईन. ही लकी आहे. सो मला जितके प्रश्न त्यांना विचारता येतात, जितकं त्यांच्याकडून जाणून घेता येतं, हे करण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि आय होप मी त्यांना बोर नाही करत प्रश्न विचारून, पण ते खूपच समजून घेतात आम्हाला. आणि मला वाटलं होतं की खूप प्रेशर असणार, खूप हे असेल काम करताना, पण असं काहीच नाही. सेटवर गेल्यावर त्यांनी इतकं लाईट केलं वातावरण, अमेझिंग. मला दोघांकडून ऐकायला आवडेल की जेव्हा सर काही ना काही, मी शब्द चुकून एक बोलली होती त्यांना, असं बोलता बोलता चालता चालता बोलूया, हो. सॉरी जाता जाता बोलूया, हो. आणि ते बोले अच्छा जायचं आणि बोलायचंय का, असं माझ्यासोबत झालं होतं ऑन कॅमेरा. सो तुमच्यासोबत असं कुठला एक्सपिरियन्स झालाय का, तुम्ही एक शब्द बोलताय आणि तो त्यांनी धरलाय? नाही ते आम्ही मज्जा तर असे अनेक. असंख्य एक्सपिरियन्सेस आहेत. आय थिंक ती त्यांची खासियत सुद्धा आहे. आपण त्यांना हो. टायमिंगचे वाचा म्हणतो आणि ते त्यांच्या रिअल लाईफ मध्ये पण ते इतके ह्युमरस आहे की ते चालता बोलता आम्हाला हसवत असतात. आणि मला वाटतं तीच जी ऍक्शन आहे त्यांची, तीच आपलंसं करून घेते. हो हो. तुम्हाला एकमेकांपासून भेटल्यानंतर आतापर्यंतचा जो प्रवास आहे, एखादी गोष्ट खटकते ना, अरे यार का असं आहे किंवा ही का अशी आहे, ती कुठली गोष्ट असेल आणि आता सुद्धा ती आहे तेव्हापासूनची? अरे ह्याचं अस्तित्व मला असं नव्हतं म्हणायचं, मी खरंच म्हणालो, पण आता मी जरा कॅमेऱ्यासाठी सांगतो. चांगलं बोल, माझ्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे. खूपच समजूतदार आहे आणि हा. फार चांगली आहे रसिका. हा. त्याच्या पलीकडे स्टील सांगा रे. काय सांगायचं होतं मी विसरून अरे चांगलं नव्हतं सांगायचं, चांगलं काय खटकतं. खटकतं हे तेच म्हटलं, सांगायचं. मला सुचत का नाहीये, कारण का चांगलं खटकण्यासारखं काही नाहीच आहे, तर त्याला काय सुचेल? नाही आहे थांब जरा. नाही. खरं तर ना असं काही खटकण्यासारखं नाहीये, फक्त ना ही कधी कधी खूप बोलते मला, ते असं बोलणं अरे? कमी करायला पाहिजे ना तिने. ते म्हणजे बडबडते की बडबड करते? नाही बडबड नाही करत ती चांगली आहे, पण ती अशी थोडी, मी ऐकतो ना तिचं कधी कधी. आता अर्जुन सावीच्या ह्याच्यात कसं आमचं ते, ती ओरडायची फार मला, तिनं हे कंटिन्यू केलं असं वाटतं. जुबिया खरं आहे. नाही मला हे खरं नाही वाटत, पण ठीक आहे त्याच्यासाठी असेल. इंद्रनीलचं खटकणारं की तो कधी कधी खूपच, म्हणजे तो तसा इरिटेटिंग व्यक्तिमत्व आहेच. कधी अरे कधी कधी तर जरा जास्तच इरिटेट करतो की म्हणजे लिटरली मला त्याचा जीव घ्यावासा वाटेल इतकं. हल्ली काय झालंय माहितीये का, लोकांची काळजी गेली की लोकांना वाटतं की ते, पण ठीक आहे म्हणजे हा. आता इतक्या महिन्यांनी भेटल्यानंतर असं होऊ शकतं. मजा करताय तुम्ही इन शॉर्ट. इतक्या दिवसांनी भेटलाय, सो प्लॅन्स काही केले की आपलं शूटच सुरू आहे? सध्या तरी शूटच सुरू आहे. शूटच चालू आहे. ऍक्च्युली फॅन्स, मी तुम्हाला मगाशी बोलली, फॅन्स वाट बघत होते तुमची, आणि आता फॅन्सला तो प्रोमो पडल्यावर कमेंट्स आले असतील. सो पहिली कमेंट किंवा अशी आठवणारी कमेंट कुठली असेल? काय तू लेडीज फर्स्ट. तू ते कलर्स मराठीने काय टाकलेलं? हा एकानं कॉमेंट केली होती, भगवान तुम्हारा भला करो, आणि एकाने केलेले कलर्स मराठीला आमच्याकडून एक कॅडबरी. अच्छा, एवढं प्रेम तुमच्यावरती, बापरे. पण आणि या कमेंट्स ऍक्च्युली आम्हाला जेव्हापासून आमची मालिका संपली आहे तेव्हापासून ऑलमोस्ट रोज येत आहेत. हो. म्हणजे रिप्लाय थ्रू किंवा आमच्या डीएम्स मध्ये पोस्ट, म्हणजे ह्याची आणि माझी ही पोस्ट नसेल तरी सुद्धा त्याच्यावर हा. त्या कमेंट्स येत होत्या लोकांच्या. त्याच्यामुळे ते लोकांनी मॅनिफेस्ट केलेलं आहे. मला असं वाटतं ना, ती प्रीमियरच्या वेळेला आली ना, हा. झापूक झुपूकच्या, हो. तेव्हा जे काही मॅनिफेस्टेशन क्रिएट झालं हो. फोटो टाकल्यावर, त्यामुळे कदाचित मी Yes. तिच्यासोबत म्हणजे येस, तो फोटोही असा काही वेगळा असा वेगळा छान नव्हता. असा वेगळ्या ठिकाणी काढलेला असाही नव्हता, पण त्यालाही लोकांनी एवढा छान प्रतिसाद प्रतिसाद दिला दिला. होता. झापूक झुपूकच्या वेळी तुला वाटलं होतं का एवढं छान काम करेल पोस्टर वरती? ऍज अ फ्रेंड म्हणून विचारते हा. नाही तो चांगलं काम करेल ह्याची कुठेतरी खात्री होती आणि खूप भारी वाटलं ऍक्च्युली बघून मला त्याला. मस्त आहे. आणि शेवटी जर दोघांना कॉम्प्लिमेंट द्यायची असेल एकमेकांना तर काय द्याल? नाही, मी म्हणेन की अशीच राहा जशी आहेस तशी, हीच कॉम्प्लिमेंट आहे.
कारण मला वाटत नाही की आमच्यातली अशी वाईफ कधी चेंज होईल. आम्ही 6-6 महिने भेटलो ना तरी आपली तीच वाईफ असते. येस त्यामुळे- येस मी पण हेच काय वेगळं बोलला काहीतरी. कसली कॉपी कॅट आहेस ग? वेगळं बोल काहीतरी. अरे यार काय सांगायचं मला कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट ए यार मला नाही सुचत आहे दुसरी काही कॉम्प्लिमेंट. तिच्या आयुष्यात मी आहे हीच तिच्यासाठी खूप मोठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट ही. प्रेक्षकांना काय सांगाल आणि एवढं प्रेम मिळते तर त्याबद्दल सुद्धा काय बोलाल? नाही मला वाटतं की असंच प्रेम राहू दे, असाच आशीर्वाद राहू दे. आम्ही असंच तुम्हाला एंटरटेन करत राहू. आणि आमच्या प्रत्येक कामावर आम्ही वेगवेगळी कामं जरी केली तरी सुद्धा प्रेम करत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू Thank you. थँक्यू.